अशा माणसांसोबत राहणं खरंच खूप त्रासदायक असतं रे. आणि त्यांच्यासोबत संसार करणं तर अजून मनस्ताप देणार. मी समजू शकतो श्वेता. म्हणजे यू मीन मीनाक्षी? श्वेता, मला अर्जंटली निघायला हवं. हां, आपण पुन्हा भेटू. आय कॉल यू. बाय. बाय. भाई हा बोल बघा. भाई मी काय म्हणतो, त्या डुप्लिकेट आई बाबांचं काय करायचं? नाही म्हणजे त्यांची गरज लागणार आहे का आपल्याला? आता आपण तोच विचार करत होतो. गरज तर लागणार आहे बघ. नाहीतर लोक म्हणतील मोलाचा जागर पुढा करून आई बाप फरार. आता हसायचं नाही पक्या, डोकं खाजवायचं. आता एक काम कर, ते डुप्लिकेट आई बाप जे आहेत त्यांना घे आणि कुठेतरी बाहेर जाऊन राहा. काय जो आसन खर्च तो देतो तुला. हो, त्यांना कुठं बी जाऊ द्यायचं नाही, एका घरात डांबून ठेवायचं. आणि त्यांची गरज लागली तुला फोन करतोस तसा त्यांना घेऊन डायरेक्ट इकडे यायचं. हा होय होय. कसं आहे, आता हे घर बी आपण आता सोडतोय ना, नाहीतर त्यांना इथंच ठेवून घेतलं असतं. भाई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी समज करतो. बरं भाई, हे घर सोडल्यावर तुम्ही राहणार कुठं? तुला लय काळजी रे माझी. भाई आता आपण इथनं निघणार ना आपल्या ओरिजिनल बंगल्यात जाणार. 5 करोड रुपये दिलेत का नाही? होय होय. 2-2 बायकांबरोबर राहणार आहे आपण तिथं. आता त्यात ती आत्या बी गेली ना आता बाहेर. लय मजा करणार आहे बाबा मी. आता आपण असा खेळ करणार, असा खेळ करणार, या वेळी IPL आपणच हाणणार. आई, कुठली भाजी करायची आहे? मी करणार आहे भाजी. मी चिरायला तरी मदत करते ना निदान. मी म्हटलं ना मी भाजी करणार आहे. तुझा मी म्हटलं ना मी भाजी करते. काय सांगतोस? तू पोहोचलास पण? बरं ये, मी हॉलमध्येच. कोणाचा फोन होता? कोण येतंय? आई, अगं तेजसचा फोन होता, तो येतोय. आलेच. ये. पाय पडतो. सुखी बस ना. कशा आहात? मी बरी आहे. तू कसा आहेस? मस्त. आणि तुझे आई बाबा? त्यांना आताच एअरपोर्टला सोडून आलोय. अरे तुझ्या आईचा फोन आला होता तेव्हा त्या जाण्याबद्दल काही म्हणाले नाहीत? हो, ऍक्च्युली
तिलाही जायचं नव्हतं, पण बाबांचं एक अर्जंट काम आलं, तो जावं लागलं. सुहा, आत्या कुठे आहेत? आत्याही कुलदेवतेच्या दर्शनाला गेले. अच्छा. आणि अभि, मीनाक्षी वहिनी? अरे अभि त्याच्या कामासाठी बाहेर गेला. अच्छा. नाही, अभिकडे एक काम होतं, सो आलो होतो. बरं, बाय द वे मी निघतो. मला माझं सगळं सामान घेऊन हॉटेलमध्ये शिफ्ट व्हायचं. येतो मी. हॉटेलमध्ये कशाला? काकू, मी माझं राहतं घर सोडतोय. तेजस, काय झालंय? तू घर का सोडतोय? ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांपासून काय लपवायचं ना, थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत म्हणून शिफ्ट होतं. फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे? म्हणजे माझ्याकडचे पैसे बाबांना मी बिझनेससाठी दिलेत. त्यात फ्लॅट ओनरनी मला रूम वेकंट करायला सांगितली आहे, सो शिफ्ट व्हावं लागतंय. अरे पण मग तू त्या ओनरला समजावायचं होतंस ना? समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय समजवण्याच्या पलीकडे गेला होता. म्हणून मग मी हॉटेलमध्ये शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. ऍक्च्युली 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे. त्या दरम्यान मी एखादा फ्लॅट बघेनच. आणि हो, याच कामासाठी मी तुला भेटायला आलो होतो. तुझ्या ओळखीमध्ये इथे आजूबाजूला कुठे रेंटनी फ्लॅट मिळतोय का ते बघ ना. अरे तेजस, तू हा असा काही डिसिजन घेण्याच्या आधी आमच्याशी बोलायला हवं होतंस. अरे नाही, मी सुहाला बोललो होतो त्या बाबतीत. पण मग सुहा सोडून आम्ही तुझे कोणीच लागत नाही का? आणि तेजस, म्हणजे तुझे जे काही पैसे आम्हाला द्यायचे आहेत, लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतोय. अरे अभि, तसं काही नाहीये. तसं काही नाही ना. मग तू एक काम कर, हॉटेलचं बुकिंग कॅन्सल कर आणि इथे राहायला ये. अरे हे घरही तुझंच आहे. काय आई? हो हो हो. दोन 3 दिवसाचाच तर प्रश्न आहे ना, मग तोपर्यंत इथे राहायला काहीच हरकत नाही. नाही, उगाच माझ्यामुळे कशाला त्रास ना तुम्हाला. अरे आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का? आणि आम्ही इथे असताना तू हॉटेलमध्ये राहणं आम्हाला पण नाही आवडणार. बरं ठीक आहे, मग तुमच्या सगळ्यांचाच आग्रह असेल तर मग येतो राहायला. हे बघ तेजस, तू तुझ्या हॉटेलचं बुकिंग कॅन्सल कर. आपण तुझं सामान इकडे घेऊन येऊया. ठीक आहे, चालेल. जा, तुम्ही बघते काय करायचं. अगं मी आवरत होते ना. बघितलं तू काय करत होतीस ते. सोहा, अगं पण मीनाक्षी, तुझं जे काही चाललंय ना ते चालू राहू दे. तुझा विचार करत राहणं जास्त महत्वाचं आहे ना. आता तू तेच करत बस. मी आवरते. जा तू. सोहा, तू अभ्यासाला जाऊन बस. मी आवरते हे. तू राहू देशील? मी आवरते. जा तू.
सोहा, दमली असशील, पाणी पिऊन घे. अरे वा, रूम तर एकदम चकाचक केली आहे. तेजस, आजपासून ही तुझी रूम. अभि, थँक्स यार. म्हणजे तू माझ्यासाठी एवढं सगळं करतोयस. खरं तर मला अजूनही ऑकवर्ड फील होतंय, पण काहीच दिवसांचा प्रश्न आहे असं स्वतःलाच समजवतंय. तेजस, आम्ही सगळेच तुला आपलं मानतो, आणि तूही आम्हाला आपलं मानत असशील तर हे दिवस कशाला मोजायचं आणि हे असलं कशाला वाटून घ्यायचं. सॉरी यार, परत असं नाही बोलणार. बरं चल, मी तुझं सामान घेऊन येतो. हं? चल मी पण येतो. नाही, तू थांब, मी येतो. मी आवरून घेते बाकी. वरडकी, वाचवा वाचवा, मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा. बायको, इथे ना आपण तुझ्यासाठी आलोय, त्या चिनपट स्वासाठी नाही, कळलं का? आपल्याला बायको तू अशीच आपल्या जवळ पाहिजे. हं? काय, आय लव्ह यू. सोहा, मीनाक्षी वहिनी एक मस्त स्पेशल डिश बनवत आहे. मीनाक्षी वहिनी अशा का निघून गेल्या? जाऊ दे ना तेजस, तू नको लक्ष देऊस तिच्याकडे. ती आमच्या घरातली सगळ्यात निगेटिव्ह पर्सनॅलिटी. तिच्या मनात काय चालू असतं ना, तिचं तिलाच माहित. नाही, त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे मलाही माहित नाही, पण तुमच्या दोघींचं नातं परत एकदा पूर्ववत व्हावं अशी माझी इच्छा आहे. तेजस, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. तूच एवढ्या मोठ्या मनाने सगळ्यांचा विचार करू शकतो. असं काही नाहीये का? तुलाही असं वागायला जमेल. जाऊ दे ते. बघूया तरी काय करते ही एवढं. तेजस, कोणीतरी येईल. येऊ दे ना.
थँक्स अभि. तू माझ्यासाठी नेहमीच स्पेशल होता आणि नेहमीच स्पेशल राहशील. तू आजही माझी काळजी करतोस. मीच अक्कलशून्य आहे. मला माझ्या आयुष्यात एकच रिग्रेट आहे आणि तो म्हणजे माझ्या मूर्खपणामुळे तू माझा होऊ शकला नाहीस. मला ही गोष्ट सतत त्रास देत राहते. अभी आय स्टिल एनिवे तू प्लीज स्वतःची काळजी घे. I miss you. अभि ते तेजस आपल्या घरी किती दिवस राहणार आहेत? का असं का विचारतेस? तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला का प्रॉब्लेम असेल? मी आपलं सहजच विचारलं. हे बघ मीनाक्षी, तेजसने आपल्याला 5 कोटी रुपये दिलेत. 5 कोटी. तर आता बघायला गेलं तर हे घर सध्या त्याचंच आहे. पण तो 2-3 दिवस राहतो असं म्हणालाय. आय होप तुला काही प्रॉब्लेम नसेल. काय झालंय माहितीये का, आमच्या वंश गेल्यात कुलदैवताच्या दर्शनाला. 2-3 दिवसात येतील. ते आल्या की मी कळवते ना तुम्हाला. हो, मीच फोन करते. हा, नक्की नक्की. अरे काकू थँक्यू. आता थँक्स कशाबद्दल? नाही, तुम्ही माझ्यासाठी एवढं राहायची सोय केली आहे. आभार कसे मानावे ते कळत नाही, म्हणून वन्स अगेन थँक्यू. आता हे बोलून तुला जर का समाधान मिळणार असेल ना, तर मी काय बोलू बाबा. बरं, मी आत्यांनाही फोन करून सांगितलं की मी इथे राहायला येतोय म्हणून. मग खुश झाले असतील ना एकदम? हो, जाम खुश झाल्या. त्या म्हणाल्या मी इथे असायला हवं होतं. ये बस ना. वहिनी, मीनाक्षी वहिनी, एक कप कॉफी मिळेल? म्हणजे तुम्ही बिझी असाल तर मग हरकत नाही, मी बाहेर जाता जाता घेईन. नाही नाही, बाहेर कशाला, मी करून आणते ना. आई तुम्ही बसा, मी बनवते कॉफी. काकू, मला सोहा बरोबर काही बोलायचं होतं. मी वर भेटून येऊ? हो, जा तू. म्हणजे ती अभ्यासच करत असेल. मी तिच्यासाठी पण कॉफी पाठवते. ठीक आहे. मीनाक्षी वहिनी, कॉफी घ्यायला खाली येऊ का वर आणून द्याल? हो, येईल ना ती घेऊन. ठीक आहे, येतो. मीनाक्षी, कॉफी नेऊन दे.